रायगडमध्ये सत्ताधारी मित्रपक्षातील वाद आता त्याच्यामध्ये नवी भर पडली आहे। शिवसेना युवा सेनेचे सदस्य विकास गोगावले यांनी रायगड लोकसभेवर दावा केला। 2024 मध्ये तटकरेंना निवडून दिले, मात्र 2029 साठी आपण इच्छुक असल्याचं गोगावले यांनी स्पष्ट केलं। दरम्यान रायगडची जागा अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीकडे असल्यानं या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। राजकारणात कधी काय होईल हे कोणी सांगू शकत नाही। पक्ष नेतृत्व अख्ख्या शेवटी शिंदे साहेब आमचे सर्वस्व आहेत। शिंदे साहेब जो निर्णय देतील त्या आदेशाला पाळणारा मी कार्यकर्ता आहे। 2024 ची लोकसभा जी झाली त्यावेळेला आदरणीय शिंदे साहेबांनी मला सांगितलं की विकास पूर्ण ताकदीने पूर्ण प्रामाणिकपणे आपल्याला तटकरे साहेबांनी निवडून द्यायचं आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना निवडून दिलं युतीच्या माध्यमातून। आता भविष्यामध्ये बघू काय होतंय काय नाही आणि पक्ष नेतृत्व जो निर्णय देईल त्या निर्णयाशी मी सहमत असेल। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता किमान अर्ध्या तासानं वेगवान होणार आहे। यंदा महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून येत्या 1 मे पासून मिसिंग लिंक सर्वांसाठी खुला होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये या लिंकचं लोकार्पण होणार आहे। नाही, आता टोल तर आपण तिथे टोल नाका आहे, तिथे काही आणि ह्याच्यामध्ये टोल या टनेलचा टोल वगैरे घेणार नाही आणि टोलच्या रकमेमध्येही वाढ होणार नाही। मुंबईला देखील रोज लोक ये जा करू लागलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये आत्ता जो घाट आहे या घाटामध्ये 10 लेनचं आपण 3 लेनमध्ये जातो नाही का। 10 लेन आहेत त्याच्या 3 लेनमध्ये जातो। घाटामध्ये अडचण होते, तिथे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात। या मिसिंग लिंकमुळे हे सगळे अपघात बिलकुल शून्यावर येतील। मी पुन्हा एकदा सांगतो, या मिसिंग लिंकमुळे अपघात बिलकुल होणार नाहीत।